फोर, टोपलं, टिकाव, कुदळ घेऊन ढोल ताशांच्या गजरात रिपब्लिकन युवा सेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक आंदोलन. परभणी मौजे सेलू येथील गट क्रमांक 60 मधील कथित बेकायदेशीर सिमेंट रस्ता तात्काळ पाडण्यात यावा, तसेच या प्रकरणातील तत्कालीन भ्रष्ट कार्यकारी अभियंत्याला तात्काळ निलंबित करून पीडित जयस्वाल कुटुंबाला न्याय मिळावा. या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी फोर, टोपलं, टिकाव, कुदळ हातात घेत ढोल ताशांच्या गजरात विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले. यावेळी आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बेकायदेशीर सिमेंट रस्त्याची तात्काळ तोडफोड करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पीडित जयस्वाल कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान रिपब्लिकन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी प्रीतम वाकळे यांनी दिला. बांधकाम विभाग सेलू येथे तत्कालीन कर्तव्यावर असलेले उपकार्यकारी अभियंता माने यांनी 1000 फुटाचा रस्ता केवळ 10 ते 15 फुटामध्ये कंप्लीट करून जवळपास 90 फूट रस्ता हा कागदोपत्री लाटला आहे. प्रशासनाला आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून निवेदन देतोय. अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या या गैरकृत्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता परभणी यांच्याकडे पत्र देखील दिले, पण वेळोवेळी जयस्वाल नामक कुटुंबियांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्याकडून अनेक वेळा आर्थिक स्वरूपात पैशांची लुटमार करून उपकार्यकारी अभियंता सेलू यांनी जयस्वाल कुटुंबाला 2024 मध्ये लिहून दिलं, डिसेंबर 2024 ला, की आम्ही तात्काळ हा रस्ता इतरत्र वळवू, मूळ ठिकाणी वळवू. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी तो रस्ता उलटला नाही आणि मूळ ठिकाणी नेला नाही. या उलट आज त्यांच्या खासगी गावगुंडांमार्फत जयस्वाल कुटुंबियांना धमक्या आहेत. या अशा अभियंत्याचं त्यांचे वरिष्ठ असलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ निलंबन करावं, त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी. शासन निधीमध्ये झालेला रस्ता जवळपास 80 फूट रस्ता हा कागदावर उपकार्यकारी अभियंत्याने कागदावर उचलून खाल्लेला आहे, त्याची देखील चौकशी व्हावी. मूळ रस्ता मूळ ठिकाणी वळवण्यात यावा व या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शासन व्हावं, या मागणीसाठी आम्ही आज कार्यकारी अभियंत्यांकडे आलेलो आहोत. आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आज नंतर 15 ऑगस्टच्या आत स्वातंत्र्य दिनी तोपर्यंत जर या प्रकरणामध्ये न्याय मिळाला नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री यांचे दालनासमोर आम्ही हजारो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने मुंबई येथे तीव्र आंदोलन करणार आहोत, अशा इशाऱ्याचे आज आम्ही निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिलेलं आहे. या प्रकरणामध्ये भ्रष्ट अधिकारी उपकार्यकारी अभियंता तत्कालीन माने बळीराम माने यांचं तात्काळ जर निलंबन झालं नाही तर यापेक्षा अधिक महाराष्ट्रभर आंदोलने होतील, याची देखील आज कार्यकारी अभियंत्यांनी नोंद घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे. कार्यकारी अभियंता जागे हो, कार्यकारी अभियंता जागे हो, उपकार्यकारी अभियंता माने यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. उपकार्यकारी अभियंता माने यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. न्याय द्या, न्याय द्या, कार्यकारी अभियंता न्याय द्या, कार्यकारी अभियंता न्याय द्या, कार्यकारी अभियंता न्याय द्या, कार्यकारी अभियंता न्याय द्या. अरे भ्रष्ट अभियंत्याचं करायचं काय? आरोपीला शासन, आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा. भ्रष्ट अभियंत्याचं करायचं काय? आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा. लक्ष ठेवा, लोकांची घरं जाऊन रस्ते केलेत. या रे सगळे इकडून असे निलंबन झालंच पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जागे व्हा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जागे व्हा. उपकार्यकारी अभियंता माने यांचं निलंबन झालंच पाहिजे. जयस्वाल कुटुंबियांना अन्याय करणाऱ्या व पैसे मागणाऱ्या अभियंत्याचं निलंबन
निलंबन झालंच पाहिजे. उपअभियंता माने याचं करायचं काय? उपविभागीय अभियंता माने याचं करायचं काय? रस्ता फिरवलाय तो विषय. त्याच्यामध्ये आपण काय केलंय, तुम्ही अभिलेखन पत्र दिले आम्हाला ते मार्किंग करून द्या. अहो साहेब, मी अभिलेखला तो लय जमलं रे. मी या जिल्ह्यात नवीन आहे, परभणीचा आहे. लय कला करायचो. 15 वर्ष झाले एका जागी. साहेब, आम्ही सामाजिक कार्यकर्ते. या गोरगरिबाची हाल घेऊ नका. माहिती नाही असं लोकांचे पैसे घेतले होते ना, तुमच्या दारातून रस्ता टाकतो, हे करतो. माहिती मोठा एखादा जमलं होतो. तुमचं तसा विषय नाही साहेब. तुम्ही हुशार आहे. अहो, तुम्ही हुशार आहे. हे बघा, आमची विनंती आहे, याच्यापेक्षा उग्र आंदोलन करायला लावू नका. तुम्ही तात्काळ त्याचं निलंबन करा, चौकशी बसवा. निलंबनाचे पावर माझ्याकडे नाहीये. आता तुम्ही जो विषय मांडलेला आहे तो विषय आम्ही चला, आमची विनंती, आम्ही कोर्टात जाऊ. त्यांच्या आधी भेटत राहू साहेब. चलो.